तुला गाव सांगलं माझ्या घरी? का सांगलो बे? तुला का माझ्या घरी जाऊन सांगलास मी कामडम घेतलं म्हणून? हो सांगलो. कायले लवड्याला? आणि मी तुला कामडम घेताना कधी दिसलं का? कांडम घेऊन मी येऊन तुझी गुबी मारलं होतं. बे चांगला बोल गण्या. मी कायले लवड्या चांगला बोलू? तुम्ही माझ्यासोबत असं केलं ना? आता माझ्या घरचे लोक मला हे पण बे समजत आहेत. नाही सांगा ना तुम्ही का कांडम घेऊन येऊन तुमची गुबी मारलं होतं का मी ना? कसा माहित झाला तुम्हाला मी कांडम घेतलं म्हणून? मी ते घेतलंय नव्हतं. माले तू त्या दिवशी परब्याच्या दुकानात दिसलास आणि काहो का दुना पाकिटात नेतानी दिसलास. तर पाकिटात नेलं म्हणून का कामडम नससाठी का? म्हणजे जीवनात काही दुसऱ्या गोष्टी आहेतच नाही का? मग सांग बरं तुला त्या दिवशी का नेलास? मी ना बाबाजी तंबाखूची पुडी नेलं होतं. कोणासाठी? माझ्या लवड्यासाठी. जी आमच्या घरी बुडकीबाई आहे ना, तिनं मला सांगलं होतं का बाबू एक तंबाखूची पुडी घेऊन ये म्हणून. मी दुकानात गेलो होते, लोक होते, लोक पाहतील म्हणून मी पाकिटात नेलं होतं. तू माझ्या घरी सांगलंस का कामडम नेलं म्हणून? गलती माणसानं होत आहे गण्या. लवडा गलती माणसानं होते, गलती रोबोट आहे नव्हते माणसांना हो. जाऊ दे. आता काय जाऊ दे आता तुमच्या घरी जाऊन सांगतो काय बुडकी आता दुसऱ्या बुडकी सोबत लपडा चालू आहे म्हणून. बे माझी बायको मला मारेल बे गण्या. मग माझ्या माय बापानं मारलं ना त्याचा का? आता मी बुडगी जाऊन सांगतो का या बुडक्याच्या दुसरीकडे लग्न चालू आहे. याचे जेवढे काही वाचले उचले केस आहेत एवढ्याला आगबत्ती लावून यायला पेटव म्हणतो. माझ्या घरी तुला माटम म्हणून ठेवलाच नाही थांब. बे गण्या मी तुला 20 रुपये देतो पण असा नको करू बे. 20 रुपये तर माझी जीवात अशी शरत देते अशी आहे. तर मग मी तुला 40 रुपये देतो. 40 रुपये तर माझ्या घरी जाते. तर मग मी तुला 100 देतो. 100ची मित्राला बिर्याणी चालवा लागते. तर आता का माझी पुरी प्रॉपर्टी देऊ? तसा